नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 15 मार्च 2026. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आपण आज मार्चच्या मध्यावर आहोत आणि मार्चमध्ये 16 मार्च, 17 मार्च, 18 मार्च आणि 20 मार्च पुढील 5 दिवस राज्यात हवामान कसं असेल या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले नवनवीन मित्र यामध्ये जोडा. आपल्या चॅनलला नवनवीन अंदाज पाहण्यासाठी फॉलो करा. मित्रांनो, ही भारतीय उपग्रहामार्फत मिळालेली प्रतिमा आहे. या प्रतिमेचं विश्लेषण करताना उत्तरेकडनं WD सक्रिय आहे. अगदी दिल्ली NCR मध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. असो, परंतु आपल्या महाराष्ट्रात कशा पद्धतीनं हवामान असेल हे पाहणे अतिशय गरजेचे आहे. सॉरी मित्रांनो, आज 15 पासूनच राज्याच्या दक्षिणेकडून पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढत आहेत. अगदी तेलंगणा आहे मित्रांनो. तेलंगणाला लागून असणारा जो महाराष्ट्राचा भाग आहे, या भागात यामध्ये नांदेड आहे, हिंगोली आहे, परभणी वगैरे हा जो पट्टा आहे, लातूर, धाराशिव हा कर्नाटकला लागून असणारा. मित्रांनो, लातूरमध्ये तर काही ठिकाणी, मोजक्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मित्रांनो, 16 मार्च आणि 17 मार्चला 2023 मध्ये तेलंगणामध्ये प्रचंड गारपीट झाली होती. 2023 मध्ये या 2023 ची पुनरावृत्ती अगदी सेम डेटला तेलंगणामध्ये परत एकदा होत आहे. मोठ्या प्रमाणावर तेलंगणात ढगाळ वातावरण आहे आणि हे वातावरण मित्रांनो महाराष्ट्राकडे साधारणतः 16, 17, 18 तारीख, 18, 19 आणि 20 ही 3 दिवस महाराष्ट्रात मित्रांनो पावसाच्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज होणार आहेत. वादळी पाऊस असणार आहे. गारपिटीची सुद्धा शक्यता यामध्ये बळावत आहे. कारण अशा कालखंडात गारपीट ही होत असते. मित्रांनो, पाऊस कसा असेल हे काही मॉडेलच्या आधारावर आपण समजून घेऊ. या ठिकाणी मित्रांनो, हे एकत्रित अंदाज सांगणारं ECMWFचंच मॉडेल आहे. हे पूर्णपणे या भागात आपल्याला पावसाची ऍक्टिव्हिटी दिसत आहेत. हैदराबादला लागून असणारा जो महाराष्ट्र आहे, अगदी नांदेड जिल्हा, या ठिकाणी पावसाच्या ऍक्टिव्हिटी चांगल्याच असणार आहेत. इथं गारपिटीची सुद्धा शक्यता अधिक बळावत आहे. मराठवाड्याचा लातूर, धाराशिव, सोलापूर या सर्व पट्ट्यात, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, काल मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाटावर पावसाची हालचाली खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला झालेल्या दिसून येतात. तर हे मित्रांनो 20 तारखेचं GFS मॉडेलचा अंदाज आहे. या मॉडेलने मित्रांनो संपूर्णपणे महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला आहे. नाशिक जिल्ह्यात सुद्धा मित्रांनो पाऊस होणार आहे. जळगाव, अगदी हा पाऊस मित्रांनो वादळी पाऊस इंदोर, मध्य प्रदेश पर्यंत जाणार आहे. तिकडनं मध्य प्रदेश पर्यंत येणार आहे. इकडनं काही भाग आहे आणि मोठ्या प्रमाणावर या सर्व भागामध्ये गारपिटीची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण का, तर WD सध्या सक्रिय आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दोन्ही वाऱ्यांचा संयोग होतो आणि गारपिटीला अधिक शक्यता बळावत असते. मित्रांनो, हे पहा, महाराष्ट्राचा उत्तर जो भाग आहे, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यात सुरुवातीला कालखंडात मी सांगितलं होतं की सुरुवातीला पाऊस नाही, परंतु 18 तारखेनंतर या भागात पावसाची शक्यता बळावत आहेत. मित्रांनो, महाराष्ट्रात 18, 19 आणि 20 या 3 दिवस मोठ्या प्रमाणावर वादळी पाऊस हा वेगवेगळ्या भागात होणार आहे. महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा या पावसातून सुटणार नाही, लक्षात घ्या. कमी अधिक प्रमाणात हा पाऊस राज्यातील सर्व जिल्हे डॅमेज करण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. हे आपल्याला नाकारता येणार नाही. हे पहा, वेगवेगळ्या भागात मित्रांनो पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिसत आहेत. अगदी जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे हे सर्व मित्रांनो वादळी पाऊस, गारपीट आणि विजासह पावसाची शक्यता ही आहे. त्यामुळे आपल्याला पाऊस होणार नाही हे सांगणं तितकंसं धाडसाचं होणार नाही. हे पहा, 20 तारखेला मित्रांनो नागपूर वगैरे, जालना, उत्तर महाराष्ट्र सर्व भागात या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. कुठेही आपल्याला पाऊस आता नाकारता येणार नाही. या पावसात मित्रांनो आपला गुढीपाडवा 19 तारखेला गुढीपाडवा आहे. या गुढीपाडवा आपल्याला वादळी पावसातच साजरा करावा लागणार आहे. नवीन वर्षापासूनच पावसाची सुरुवात होत आहे. हा सर्व मान्सून पूर्व पाऊस याला म्हटलं जातं. हे या मॉडेलनुसार जर आपण समजून घेतलं तर मित्रांनो अख्खा महाराष्ट्र पावसाच्या सावटाखाली आहे. वादळी पाऊस असतो. यामध्ये मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, पावसाचं प्रमाण कमी असतं
परंतु हवेचा वेग, वादळ, विजा आणि गारपीट यामध्ये असते. पाऊस फार नसतो हे लक्षात घ्या. त्यामुळे हे सर्व अंदाज आपण जर पाहिले तर निश्चित आपल्याला वादळी पावसाचा सामना हा मित्रांनो करावा लागणार आहे. अगदी कालपासूनच राज्यात या ऍक्टिव्हिटी चालू झालेल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की ज्यांची पिकं काढणीला आलेली आहेत त्यांनी आपली पिकं त्वरित काढून घ्यावीत, एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.